आपण ज्या क्षेत्रामध्ये उभे आहोत त्या क्षेत्रामध्ये आपण 22 मेला तूर या पिकाची लागवड केली होती। आता जर बघितलं तर ती फारच लवकर अशी म्हणता येईल, परंतु कित्येक शेतकरी 15 मेला सुद्धा लागवड करतात। आता यावर्षी असं आहे की उन्हाचा कडाका जास्त असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी ती लेट लागवड केली। आपली जी लागवड आहे ती एका क्षेत्रामधली 21 मेला आहे आणि ह्या क्षेत्रामधली 22 मेला आहे। जो आपला 3.5 एकराचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपली 21 मेची जी लागवड आहे त्याचे आपण व्हिडिओ बनवलेले आहे। ज्या दिवशी आपण लागवड केली त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यानंतर उगवल्यानंतर सेपरेट एक व्हिडिओ बनवलेला आहे। आता हे जे 1.5 एकर क्षेत्र आहे याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण लागवड केलेली आहे ते आपण बघू। इथे जर बघितलं तुम्ही तर 16 mm चा आपण ड्रिप घेतलेला आहे, तुम्ही 12 mm सुद्धा यूज करू शकता। आता आपण कशा पद्धतीने मागच्या वर्षी तूर या पिकाची लागवड केली होती आणि एकंदरीत आपलं जे उत्पन्न आहे ते कशा पद्धतीने वाढलं होतं त्याचे आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहे, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता इकडे जर बघितलं तर या संदर्भात सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये आपण 10-10.5 फुटावरती तूर या पिकाची लागवड, त्यानंतर मधात 2 आपले जे ड्रिप आहे त्यावरती पुढे जर वेळ भेटला तर आपण सोयाबीनची लागवड करू, नाहीतर आपण सरळ याच्यामध्ये ट्रॅक्टरच्या माध्यमातून किंवा बैलगाडी जोडीच्या माध्यमातून सोयाबीनची लागवड करू। आता इथे जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की हे जे ड्रिप आहे आपलं हे 1.5 फूट अंतराचं ड्रिप आहे। ज्या 3.5 एकरामध्ये आपण लागवड केलेली आहे तिथं 10.5 बाय 1.25 अशी लागवड आहे आणि इथं 10.5 बाय 1.5 फुटाची लागवड आहे। आता 10.5 बाय 2 किंवा 12 बाय 2 सुद्धा आपली लागवड चालते, परंतु ती जी लागवड आहे आपली लवकर पाहिजेत, म्हणजे एक 15 मे 20 मे किंवा शेवटचा हप्ता जो आहे मेचा त्या हप्त्यामध्ये ती लागवड पाहिजे। आता याचं कारण काय की जेवढी तुम्ही लवकर लागवड कराल तेवढं जे तुरीचं खोड आहे ते मजबूत बनते आणि जेवढं लेटसुद्धा लागवड कराल तर तो एकंदरीत फरक आपल्याला भेटतो आणि त्याच्यातच एकंदरीत उत्पादन आपलं वाढते। आता इथं जर बघितलं तर आपण फक्त 2 दाणे लागवड केलेली आहे, त्यामध्ये कुठं एखादा दाणा उगवलेला नाही। परंतु जर बघितलं तर याचा जो उगवणीचा रेट आहे हा 90% आपल्याला म्हणता येईल, कारण क्वचित ठिकाणी एखाद्या ओळीमध्ये क्वचित ठिकाणी आपल्याला ह्याच्यामध्ये परत लागवड करावी लागेल। दुसरी गोष्ट, कीटक वगैरे ज्या गोष्टी खातात तो एक वेगळा प्रश्न आहे, परंतु जी उगवण क्षमता आहे त्याच्या संदर्भात जर म्हटलं तर एक 90% याची उगवण क्षमता आहे। आता तुमच्या क्षेत्रामध्ये जर वन्यजीवांचा त्रास असेल तर तुम्हाला सुरुवातीला आजूबाजूला कंपाऊंड घालणं गरजेचं आहे। जर कंपाऊंडची व्यवस्था नसेल तर तुमच्या जुन्या ड्रिपच्या नळ्या असेल किंवा काय असेल तर त्या तुम्ही बांधून एकंदरीत त्याचं संरक्षण करू शकता। लवकर लागवड करायची असेल तर ह्या 2-3 गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे। पहिली गोष्ट, जंगली प्राण्यांचा त्रास, कारण अख्ख्याच्या अख्ख्या तूर पिकाचं तुम्ही ते वाटोळं होऊ शकते, त्यामुळे एकंदरीत हरणी असो, डुक्कर असो किंवा रोईट असो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात। आता इथे जर बघितलं तर आपल्या ह्या तूर पिकाला 8 दिवस झालेले आहेत। एकतर गरमी असल्यामुळे हे तूर पीक लवकर वरती आलं, 4थ्याच दिवशी हे तूर पीक वर आलं आणि आज साधारणतः 8 दिवस ह्या तूर पिकाला होत आहे। आजची 29 मे आपण बघू शकतो। 10.5 बाय 1.5च्या अंतराने ही लागवड आहे। याच्यामध्ये आपण सोयाबीन घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण 2 दाणे लागवड केल्यामुळे आपलं एकंदरीत यामध्ये बियाणं अत्यंत कमी लागलं, म्हणजे 750 ग्रॅम आपल्याला एकरी फक्त इथं बियाणं लागलेलं आहे। दुसरी गोष्ट, आता कित्येक शेतकरी म्हणतात की याच्यात 1-2 दाणे लागवड केल्यानंतर बरंचसं बियाणं उगवत नाही किंवा काही नाही, तर तसं जर म्हटलं तर बियाणं उगवल्यानंतर त्याला एकंदरीत कीड खाते, त्या गोष्टीसाठी तुम्हाला एकंदरीत त्याला काहीतरी लावून किंवा त्या गोष्टी करणं गरजेचे आहे। आता आपल्याही तूर पिकामध्ये जर इथं बघितलं तर तुम्ही बघू शकता की असे कुरतडलेलं आपल्याला पाहायला मिळते। तर हे जे प्रमाण आहे या 1.5 एकर क्षेत्रामध्ये कमी आहे, परंतु जे 3.5 एकर आपलं क्षेत्र आहे त्यामध्ये हे प्रमाण अत्यंत जास्त आहे।
हे एक साधारणतः 10 ओळी अशाच पद्धतीने किड्यांनी कुरतडल्या. त्यावरती आपण ट्रीटमेंट केली. आता निश्चितच ते आपण कशा पद्धतीने कवर होते ते डिसीज ते बघू. जर ह्यामध्ये अजून दुसरे काही प्रॉब्लेम असतील किंवा ते त्या पद्धतीने कसे कवर होतील ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून आपल्याला एकंदरीत त्याचा फायदा होईल. आता जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की ह्या संपूर्ण क्षेत्रामध्ये 10.5 बाय 1.5 या अंतरावर हे तूर पीक आहे. आता जसजसं हे पीक मोठं होत जाईल त्या पद्धतीनं आपण याच्यामध्ये व्हिडिओ टाकू. एकंदरीत पहिलं फवारणी, पहिलं खत याच्यामध्ये काय मागच्या वेळेस आपण NPK सोडलं होतं किसान या कंपनीचं. याही वर्षी आपण थोडं पीक मोठं झाल्यानंतर त्याच्यामध्ये एकरी 1 किलो या प्रमाणाने आपण ते सोडू. दुसरी गोष्ट हुमणी किंवा इतर गोष्टी ह्या मर रोग ह्यासाठी आपल्याला याच्यामध्ये अजून काहीतरी सोडावं लागेल. त्या संदर्भात तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता की कुठलं याच्यामध्ये एकंदरीत सरस ठरेल की ते आपण वापरू शकतो. पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमचे काय एकंदरीत अनुभव असतील लवकर लागवड केल्यामुळे किंवा एकंदरीत त्याच्यामध्ये लवकर लागवडीचे तोटे काय, फायदे काय हे सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आपण शेतकऱ्यांच्या कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं होईल ह्या संदर्भात गोष्टी करत असतो. याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला फक्त एकरी 750 ग्रॅम आणि वरून याच्यामध्ये जेव्हा आपण जिथं बियाणं निघलं नसेल तिथं आपण त्याच्यामध्ये लावणार आहोत तर एक साधारणतः 100-200 ग्रॅम एकरी आपल्याला इथं लागेल. त्या पलीकडे जास्त लागत नाही. तर एकरी 1 किलो ॲव्हरेज तुम्ही पकडून चला की बियाणे लागते. दुसरी गोष्ट पारंपरिक पद्धतीने आपण एकरी 3 किलो, 3.5 किलो, कोणी तर 5-5 किलो बियाणं वापरते. तर त्या गोष्टी सगळ्या टाळून आपल्याला कमी खर्चामध्ये कसं एकंदरीत उत्पन्न वाढेल ह्या गोष्टी करायच्या आहे. आता ह्या क्षेत्रामध्ये आपण तूर टाकल्यानंतर याच्यामध्ये एकरी 22 किलो सोयाबीन मागच्या वर्षी टाकलं होतं. त्याचा जो आपल्याला ॲव्हरेज लागला होता एकरी फक्त 6 क्विंटल ॲव्हरेज लागला होता, कारण ते पारंपरिक पद्धतीनं होतं. परंतु आपलं तूर आपण अगोदर थोडी काढल्यामुळे आपल्याला इथं एकंदरीत 6 क्विंटल ॲव्हरेज लागला होता. मागच्या वर्षी आपण 12 जूनला त्याची लागवड केली होती. यावर्षी साधारणतः 20 दिवस आपण लवकर याची लागवड केलेली आहे. तर एकंदरीत आपलं जे टार्गेट आहे एकंदरीत 10 क्विंटल एकरी हे प्रायोगिक तत्त्वावर आपण यावर्षी ठरवलेलं आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपण ह्या ड्रीप अंथरून पट्टा पद्धतीने सोयाबीनची लागवड करणार आहोत. एक तर आपण टोकनच्या माध्यमातून ती लागवड करणार आहोत किंवा दुसरी मजुराच्या सहाय्याने लागवड करताना आपण इथं जर बघितलं तर हे 1.5 फूट अंतर आहे. सोयाबीनचं जर म्हटलं तर आपण याच्यामध्ये एक 6 इंच अशी लागवड घेऊ. त्याच्यामध्ये आपण 2 दाणे किंवा एकच दाणा त्याच्यामध्ये लागवड करू. आता तुम्ही म्हणाल की एवढं कमी प्रमाण आणि त्याच्यात निश्चितच उत्पन्न घटेल की काय. मित्रांनो, याच्यामध्ये आपले 4च तास येतील. परंतु तशी लागवड केल्यामुळे काय होते की सोयाबीनचं एकदम खोड हे एवढं असं जाड होते आणि त्याची हाईटसुद्धा 3-3.5 फूट वाढते. त्याला ब्रांचिंगसुद्धा खूप जास्त प्रमाणात होतात. त्या गोष्टी आपण मागच्या वर्षी बघितलेल्या होत्या. त्याच प्रयोगावर आपण यावर्षी त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकरी बियाणं जर म्हटलं तर तुम्हाला अशा पद्धतीने जर 4च ओळी त्याच्यामध्ये घ्यायच्या असल्या आणि अशी लागवड घ्यायची असेल तर तुम्हाला एकरी 7 किंवा 8 किलो बियाणं लागेल, ज्याच्यामध्ये आपली तूर आहे. जर कोरं असेल तर तुम्हाला एकरी 10 ते 12 किंवा 14 किलो तुम्हाला बियाणं लागेल. तर निश्चितच ह्या 1.5 एकर क्षेत्रामध्ये तो प्रयोग आपण करू. पुन्हा एकदा व्हिडिओवर जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत